नमस्कार. MPSC परीक्षेमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पेपर फोडायचा असेल तर सगळ्यात आधी पाया पक्का करावा लागतो आणि तो पाया म्हणजे संख्या प्रणाली किंवा नंबर सिस्टम. चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये याच पायावर एक मजबूत इमारत बांधूया. आजचा आपला प्रवास कसा असणार आहे ते बघूया. आपण सुरुवात करणार आहोत अगदी मूळ संकल्पनांपासून. मग भेटूया संख्यांच्या संपूर्ण कुटुंबाला, त्यानंतर बेस सिस्टीमचे रहस्य उलगडू आणि शेवटी परीक्षेमध्ये आपला मौल्यवान वेळ वाचवणारी सूत्र आणि काही जबरदस्त हॅक्स पाहू. चला, तयार आहात? एक गोष्ट अगदी मनात पक्की करून ठेवा, मग तो सीसॅटचा पेपर असो किंवा कुठलीही टेक्निकल MPSC परीक्षा. जर संख्या प्रणालीवरची पकड मजबूत नसेल ना, तर पुढचे सगळे टॉपिक अवघड वाटायला लागतात. खरं तर हा विषय आपल्या तयारीचा कणा आहे. आणि हे वाक्य जे आहे ना, ते अगदी 100% खरं आहे. कारण मोठ्यात मोठ्या आणि अवघडात अवघड प्रश्नांची उत्तरं याच साध्या सोप्या मूलभूत संकल्पनांमध्ये दडलेली असतात, ज्या आपण आता एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग भेटूया या संख्यांच्या मोठ्या परिवाराला. जसं आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीचं एक खास स्थान असतं, तसंच गणितामध्ये प्रत्येक संख्येच्या प्रकाराचं एक वेगळं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सुरुवात करूया अगदी मूळ सदस्यांपासून. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. नावाप्रमाणेच ज्या संख्या आपण अगदी नैसर्गिकपणे मोजण्यासाठी वापरतो, म्हणजे 1, 2, 3 आणि पुढे अनंतपर्यंत, हा या कुटुंबाचा मूळ पाया आहे. आता या नैसर्गिक संख्यांच्या ग्रुपमध्ये फक्त एका नवीन मेंबरची एंट्री झाली आणि तो म्हणजे 0. 0 मिळवला की आपल्याला मिळतो पूर्ण संख्यांचा म्हणजेच होल नंबर्सचा गट. छोटासा बदल आहे पण खूप महत्वाचा. पूर्णांक म्हणजे इंटिजर्स. हे म्हणजे संख्या रेषेवरचं पूर्ण जग. यात 0 तर आहेच, पण त्याच्या उजवीकडच्या सगळ्या पॉझिटिव्ह संख्या आणि डावीकडच्या सगळ्या निगेटिव्ह संख्या सुद्धा येतात. म्हणजे आता आपण पुढे आणि मागे दोन्हीकडे मोजू शकतो. आता भेटूया या परिवारातल्या काही खास VIP सदस्यांना, म्हणजे मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स. यांची खासियत काय? तर यांना फक्त 2च गोष्टींनी भाग जातो, एक तर 1ने किंवा मग स्वतः त्याच संख्येने. बाकी कोणी यांना भागू शकत नाही. आणि मूळ संख्यांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या आहेत संयुक्त संख्या, म्हणजे कंपोजिट नंबर्स. यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात, म्हणजे 1 आणि स्वतः ती संख्या. यांच्याशिवाय इतर संख्यांनीही यांना भाग जातो. इथे बघा, फरक एकदम स्पष्ट होईल. एका बाजूला आहेत मूळ संख्या, एखाद्या हिऱ्यासारख्या, ज्यांना सहजासहजी तोडता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहेत संयुक्त संख्या, ज्यांना आपण लहान लहान अवयवांमध्ये विभागू शकतो. हा फरक लक्षात ठेवला ना की कधीच गोंधळ होणार नाही. ह्या कुटुंबात आणखी 2 प्रकारचे सदस्य आहेत, परिमेय आणि अपरिमेय. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या संख्यांना आपण P/Q म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात लिहू शकतो त्या सगळ्या परिमेय, आणि ज्यांना असं लिहिता येत नाही, जसे की पाय किंवा √2, त्या झाल्या अपरिमेय. चला आता पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. बरं, आता जरा वेगळ्या दुनियेत जाऊया, संख्यांच्या गुप्त भाषेत. यालाच बेस सिस्टम म्हणतात. याला आपण संख्या लिहिण्याच्या वेगवेगळ्या लिपी किंवा भाषा म्हणू शकतो. विशेषतः टेक्निकल MPSC पदांसाठी तर हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर एकाच संख्येचं मूल्य आपण वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून दाखवू शकतो. जसं आपण मराठीत पाणी म्हणतो आणि इंग्रजीत वॉटर, पण गोष्ट एकच असते. तसंच काहीसं संख्यांचं आहे. ह्या तक्त्याकडे लक्ष द्या, सगळं एकदम क्लिअर होईल. प्रत्येक प्रणालीचा जो बेस असतो तो तिची वर्णमाला ठरवतो. बायनरीचा बेस आहे 2, म्हणून तिथे फक्त 2च अंक आहेत, 0 आणि 1. आपण रोज वापरतो त्या डेसिमलचा बेस आहे 10, म्हणून 0 ते 9. आणि हेक्साडेसिमलमध्ये तर बघा, 0 ते 9 अंक आणि A पासून F पर्यंतची अक्षरंसुद्धा वापरली जातात. चला आता त्या भागाकडे येऊया जो परीक्षेच्या वेळी खरा गेम चेंजर ठरू शकतो. ही आहेत ती महत्त्वाची सूत्र जी आपल्या टूल किटमध्ये असायलाच हवीत, म्हणजे तोंडपाठच. पण सूत्रांवर उडी मारण्याआधी एक गोल्डन रूल, जो कधीही विसरायचा नाही, तो म्हणजे बॉडमास. कोणतंही गणित सोडवताना क्रियांचा हा क्रम जर चुकला तर उत्तर चुकलं म्हणून समजा. कंस, मग घातांक, मग भागाकार किंवा गुणाकार आणि शेवटी बेरीज किंवा वजाबाकी. हे आहे आपलं पहिलं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं सूत्र.
विचार करा, 1 ते 50 पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज करायला सांगितली तर एक एक करत बसणार का? अजिबात नाही. सरळ हे सूत्र टाका, उत्तर काही सेकंदात हजर. आता बघा, समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र. मागच्या सूत्रातून फक्त भागाकारातला 2 काढून टाकला की हे सूत्र तयार होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. आणि हे तर त्याहूनही सोपं. पहिल्या n विषमसंख्यांची बेरीज करायची असेल तर सरळ nचा वर्ग करायचा. किती सुंदर आणि सोपं सूत्र आहे हे. हे सूत्र दिसायला जरा मोठं वाटतं, पण जेव्हा संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली जाते तेव्हा हेच आपलं काम खूप सोपं करतं. याला नीट पाहून घ्या आणि लक्षात ठेवा. सूत्रांतर झाली. आता बघूया काही स्मार्ट हॅक्स, म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये इतरांपेक्षा 4 पावलं पुढे राहण्यासाठीच्या काही जबरदस्त ट्रिक्स. बघा, 3ची कसोटी किती कामाशी आहे. कोणतीही मोठी संख्या घ्या, तिच्या अंकांची बेरीज करा. जर त्या बेरजेला 3ने भाग गेला तर मूळ संख्येलाही जातोच. याने चुकीचे पर्याय लगेच बाद करता येतात. दुसरी युक्ती आहे एकम स्थानचा अंक शोधण्याची. प्रत्येक अंकाच्या घातांकाचं एकम स्थान एका ठराविक क्रमाने परत परत येतं. ते चक्र ओळखलं की मोठ्यात मोठ्या घातांकाचा शेवटचा अंक कोणता असेल हे गणित न करताही सांगता येतं. परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दिलेली संख्या मूळ आहे की नाही. हे ओळखण्यासाठी उगाच सगळ्या संख्यांनी भाग देत बसायचा नाही. फक्त 2 सोप्या स्टेप्स आहेत. त्या संख्येचं अंदाजे वर्गमूळ काढा आणि फक्त त्या वर्गमुळापर्यंतच्या मूळ संख्यांनी भाग लावून बघा. बस. तर आज आपण संख्या प्रणालीचा पाया, तिचे वेगवेगळे प्रकार, बेस सिस्टम आणि वेळ वाचवणारी सूत्र आणि युक्त्या सगळं काही पाहिलं. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. या सगळ्यापैकी कोणती एक युक्ती किंवा कोणतं एक सूत्र परीक्षेच्या दिवशी सगळ्यात जास्त वेळ वाचू शकेल असं वाटतं? यावर नक्की विचार करा, कारण योग्य रणनीतीच आपल्याला इतरांपेक्षा पुढे ठेवते.